पण कालच आपण जर बघितलं प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्र परिवारांनी तिथं सुरू केलेली आहे, त्यांचे मेन टायटल स्पॉन्सर जो कोण असेल तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे. त्याच्या खाली तुम्ही बघितलं तर ती कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये असं दिलंय, त्याच्यात एक व्यवसाय म्हणजे मोटरसायकल व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता, तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कसं असं तिथं विचारण्यात आलं. आणि आता त्यांच्या एका लीगला तुम्ही जर त्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेत असाल, चर्चा अशी आहे मनी फॉर्म मध्ये आणि काइंड मध्ये, म्हणजे काही वस्तू स्वरूपात मदत केली जाते. अंदाज असा आहे की 10 कोटीच्या आसपास अशी स्पॉन्सरशिप या कंपनीली, रॅपिडो कंपनीली सरनाईकांच्या फाउंडेशनला नाही तर या स्पर्धेला तिथं दिलेली आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे, मग 2-3 महिन्यापूर्वी त्या कंपनीला तुम्ही जी धमकी दिली ती धमकी याच्यासाठीच दिली का की तुम्हाला तिथं स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून काही करोड रुपये मिळाले पाहिजे?